दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन स्पॉन्सर आंदोलन आहे। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशामध्ये विकासाचा झंझावात सुरू असताना विरोधक आंदोलनाच्या माध्यमातून वेगळा अजेंडा राबवत असल्याची टीका रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। या आंदोलनाला कोणत्या देशातून फंडिंग येते लवकरच बाहेर येईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे। स्पॉन्सर्ड असं आंदोलन आहे। नीटच्या परीक्षेचा पेपरफुटीवरून हा प्रकार घडला आणि त्यामध्ये असणारे 7-8 जण जी होती त्या सर्वांना अटक झाली आहे। ते जेलमध्ये आहेत, त्यांच्यावरती कारवाई झाली आहे, त्यांना कठोर शिक्षा होणार आहे। असं असताना सुद्धा कुठेही आपण पाहिलं असेल या आंदोलनामध्ये विरोधकांचा वेगवेगळा अजेंडा आहे आणि त्या वेगवेगळ्या अजेंड्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला संधी कुठे मिळते का याचा त्यांना शोध आहे। नक्षलवाद फोफावत जो होता आणि त्याला जे फंडिंग होत होतं, जे बाहेरून जे फंडिंग होत होतं, ज्या संस्थांना होत होतं, अशा बऱ्याच संस्थांवरती सुद्धा बंदी घालण्याचं काम हे केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून झालेलं आहे। याची आपणा सर्वांना कल्पना आहे। मी तुम्हाला खात्रीने सांगतो, काही दिवसात हे आंदोलन जे आहे हे स्पॉन्सर्ड बाय कोणाचं होतं, बाहेरच्या ज्या शक्ती आहेत विविध देशांमध्ये की ज्या यामध्ये काम करतायत, फंडिंग करतायत, ते लवकरच लोकांच्या समोर येईल।